फ्रेश होऊन तो जरा फ्रेश झाला पाहिजे. स्वतःहून फोन करून सांगितलं की आमचाही कॉन्फिडन्स खूप वाढतो. नाही नक्की लक्षात. हो ऑफकोर्स ऑफकोर्स. हा ती झाली की नक्की तुम्हाला पहिल्यांदा मेल करतो. हो नंतर येतो. एक हा नंतर येतो. हा ओके. नक्की नक्की नक्की. जे काही डिटेल्स आहेत ते तुम्हाला मी मेल करतो. बरं झालं तू आहेस इथे. ऐक ना, चल जरा माझ्या बरोबर प्लीज चल. हा येतो. तू काही काम करतोयस का महत्वाचं? मग आत्ता चल माझ्या बरोबर. अरे एक क्लायंट आलाय हनीमून पॅकेज साठी. एकटाच आलाय आणि त्यांचं ठरतच नाहीये कुठे जायचंय. बायकोला फोन करतोय, ती म्हणते इकडे जाऊ, तो म्हणतो इकडे जाऊ. म्हटलं तुम्ही काय ते ठरवा आणि मग या ना. तर आता बायकोचा राग माझ्यावर काढायला लागलाय. जय मी आता भांडेन त्याच्याशी, माझा पेशन्स संपत चालला. तू प्लीज चल माझ्या बरोबर. मी येतो. मला मदत हवी आहे तुझी आत्ता. जय मी येतो. रजनी मी येतो. चल माझ्या बरोबर. रजनी हा म्हणजे ना मी जातो म्हटलं तरी हा हट्ट करणार. तुला काय जमणार आहे का? काय झालं काका? हा 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 जय कुठे? रजनी बरोबर गेलाय. क्लायंटचा काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून. बायको म्हणाली शिमला म्हणाली ठीक आहे त्या ठिकाणी. काका आय एम सॉरी आय मीन सर. सर मी तुम्हाला तेच म्हणत होते की असं कसं शक्य होईल ना. ठरवणारा मी आहे ना. नाही नाही ते बरोबर आहे. नाही 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 हो 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 हा हो. सर सर जय
तुला कल्पना नाही तुझ्या डोक्यावरचं ओझं मी किती कमी केलंय. आजपर्यंत मी जेव्हा चुकून बोललो काही त्यामुळे तुमचे जाम वांदे झाले, पण त्याबद्दल तुम्ही मला माफ करायला पाहिजे. गंमत वाटते एवढं मोठं धाडस करायला. यस, हे एनवलप मी घेऊन आलो आणि हे घालून ठेवलं आहे. या एनवलपचं पण हे असे दोन्ही एनवलप अशी मी घेऊन आलो आहे आणि हे एनवलप मी ठेवणार आहे आणि हे मी घेऊन जाणार आहे आणि घेऊन हे ठेवून हे घेऊन जाणार आहे का. हे घेऊन आलं कुठलं आणलं होतं मी, कुठलं. कदम काही काम होतं का. सर मी तुम्हाला सगळ्या डिटेल्स मेल करते. ओके. थँक्यू सो मच. अदिती, जय, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. आता काय झालं. मी अविनाश सरांच्या केबिन मध्ये गेलो. हा, आपला फोटो असलेलं एनवलप मी कसं बसं बाहेर घेऊन आलो तर अरविंद काका तेच एनवलप घेऊन अविनाश सरांच्या केबिन मध्ये गेले चेंज करायला. काय म्हणजे आता खूप मोठा गोंधळ होणार आहे. गोंधळ नाही, बोंबा बोंब होणार आहे. अदिती, हे बघ, अरविंद काका त्या केबिन मधून अजून बाहेर आलेले नाही. ते आतमध्ये काय करतायत हे माझ्या लक्षात येत नाही. मला एकंदरीतच आत्ता काय करायचं काही सुचत नाही. अविनाश सरांना अदिती, अविनाश सरांना जर एनवलप मध्ये काय नाही नाही, थांब थांब, मी बघते काय करायचं ते. काय मी बघते. हे घे. अदिती, काय हवंय का तुम्हाला. अच्छा, तुम्ही पाणी प्यायला माझ्या केबिन मध्ये आलात. नाही सॉरी सर. नाही सॉरी काय, पाणीच प्यायलात ना. अजून हवंय का. नाही नको सर. ठीक आहे, बसा. नको सर, बसतो सर. नाही जातो सर. सर मे आय कम इन. हा या. मी जावळकर, तुम्हाला काय हवंय का. नाही, मी बघायला आले की तुम्हाला काही हवंय का सर. अवनी मला सांगितलं की तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स आणि कुरिअर फाईल मध्ये ठेवलेत म्हणून. गुड. मे आय कम इन सर. या मिस्टर जयराम, तुम्ही मगाशी काय सांगत होतात मला. मी फोनवरती होतो तेव्हा. हां सर, ते मला औनच्या डेस्कवरची एक फाईल चेक करायची होती. हा मग बघा ना. मी जावळकर, सगळी कुरिअर्स नक्की आलेत ना. हो.
हे अकाउंटचे पेपर इन्व्हॉल्व मध्ये तुम्ही ठेवलेत का अरविंद? हा 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 हो हो मीच ठेवलं सर. म्हणजे तुम्ही ते पाहिलेत की नाही हे कन्फर्म करायला आलो होतो आम्ही. मी ओके, मी बघतो. आणि मी जाबळकर थँक्स हे सगळं नीट ठेवल्याबद्दल. तुम्हाला माहिती आहे मला पसारा अजिबात आवडत नाही. मिस्टर जयराम, फाईल सापडली का? नाही, ही ती फाईल नाहीये. बहुतेक माझ्या टेबलवरच असेल, मी बघतो. ठीक आहे, या तुम्ही. हा, या, मी तुम्हाला सांगतो. काका, पेपर्स वाला एनव्हलप आतमध्ये, फोटो असलेला एनव्हलप कुठे आहे? काय माहित. काका तुम्ही ते आत नेलं होतं ना? हो मग गेलं कुठे? काय माहिती. म्हणजे दोन्ही एनवलप अशी माझ्या हातात होती. मी अशी आदला बदल करणार होतो आणि मग काय तेवढं सर आले. एक एनवलप असं टेबलवर आला आणि एक एनवलप कुठे गेला काहीच माहित नाही. का? नाही ठीक आहे, हरकत नाही काका. तुम्ही आत नेलं होतं म्हणजे ते आतच असणार. आम्ही ऑफिस सुटल्यानंतर जाऊन बघतो. आय एम सॉरी. का? परत गोंधळ घातलाय. काका थँक्यू. तुम्ही आमच्यासाठी पुन्हा एवढी मोठी रिस्क घेतली. बरं, आता इथे नको थांबूया. ऑफिस सुटलं की आम्ही दोघं बघतो केबिन मध्ये. तांगडे, हा, अरे काय रे सगळ्या टेबलावर पसारा मांडून ठेवलाय. हे बघ, ही सगळी एनव्हलप्स, त्या फाईल्स, हे सगळं आपल्या जुन्या फाईल्सचं कपाट आहे ना, त्याच्यात ठेवा असं सरांनी सांगितलंय. ठेवतो मी. हा, पण साहेब, जर अविनाश सरांनी यातलं काही लागलं तर काय करायचं? सरांना काय लागलं तर ते मला सांगतील ना. तू हे सगळं आवर आणि नीट ठेव. चल, आवर आवर. हा, नीट नीट. अरे त्या फाईलला हात नको लावू, त्या महत्वाच्या आहेत. ठेव ठेव तिथं. हा, अरे जरा लक्ष ठेवून काम करत नाही. सॉरी सॉरी सॉरी. झाला झाला. हा, त्या फाईल घे. हा, चल 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 ठेव. हा, बस सगळं नीट ठेव रे. हा, ठेवतो ठेवतो. हा, अण्णा कसे आहेत? काही म्हणाले का? आपल्याला काय करायचे या चौकशा? आपला काय संबंध आहे? आपण घर मालक आहोत आणि ते भाडे करू. ते भाडे करू असतील, पण अण्णा माझ्या मित्रासारखे, भावासारखे. फोन आला होता का त्यांचा? नाही. तर उगाच मला दाखवायला बोलू नकोस. बरी बोलतेस त्यांच्याशी. मग आता काय झालं ते सांग. कसे आहेत अण्णा? हो, मी दिलेला शब्द पाळते बर का. उगीच नसते आरोप ऐकून घेणार नाही मी. आणि एवढं तुम्हाला वाटतंय तर तुम्ही लावा ना फोन आणि विचारा. नाही ठीक आहे, मी करतो फोन आणि अण्णांनाच विचारतो.
हॅलो. हिने कशाला घेतला अण्णांचा फोन? हिच्याशी काय बोलणार मी? हॅलो, कोण बोलतोय? डोक्याला ताय पाय नुसतंय. हॅलो. अरे फोन केलाय आता तर बोला ना. हॅलो, मी बोलतोय. अगं बाई, केतकर काका तुम्ही? बरोबर, नाव न सांगताच बरोबर ओळखलं. मग तुमचा आवाज आणि मी नाही ओळखणार हे कसं शक्य आहे? कौतुक करत असताना तुम्ही माझं नेहमीच. मग आज कशी काय आठवण झाली आमची? कसे आहात? मला काय झालंय? मी बरं आहे. अण्णांची तब्येत विचारायला फोन केला होता. अण्णा काय एकदम ठणठणीत. हा, आता म्हणजे काय वय झालं ना हो त्यांचं, त्याच्यामुळे असे अधूनमधून आजारी पडतात एवढंच. काल बरं नव्हतं ना त्यांना? हो, काल नव्हतं बरं, पण आज बरे आहेत ते. आणि मी आहे ना हो काळजी घ्यायला. अच्छा, तू घेतेस का काळजी? मग माझ्याशिवाय कोण आहे त्यांची काळजी घ्यायला? सध्या आमच्या आदितीला वेळ नाही ना. अण्णा आहेत का तिथे? नाही नाही, ते आराम करतायत. म्हणजे मीच सांगितलं त्यांना की जरा पडून राहा आणि काही लागलं तर मला बोलवा. बाकी काय, आमच्या जय अदितीचं मस्त चाललंय ना. आता काय बाबा, त्यांच्याकडे खूप पैसे आलेत ना, चालायचं. अहो तेच मागे लागलेत अण्णांची बायपास करायची म्हणून. बायपास म्हणजे काय, तुला सिमला मनालीची टूर वाटली की काय? पैसे आले की करायची? हॅलो हॅलो. हो हो, अण्णांना देऊ का मी फोन? नाही म्हणजे ते झोपलेत ना, ते उठवून देऊ का त्यांना फोन? त्यांना कशाला उठवतेस? मी करेन नंतर फोन. ठेव तू. बरं. बापरे, काय माणूस आहे हा. काय यांचा प्रॉब्लेम आहे मला काही कळतच नाही. काय यांना मी एवढी खटकते. एक नंबरची खोटारडी बाई आहे. म्हणजे पैसे आले की बायपास करणार. लाज नाही वाटत का हिला? पण ही घेणार आहे त्यांची काळजी. अदिती, काही झालं तरी ते एनव्हलप सापडलंच पाहिजे. हो ना. मी एक काम करते, मी इथे आमच्या डेस्कवर बघते, तू इथे शोध. हो, शोध. जय, सापडलं का? नाही. गेलंय कुठे? अगं आदिती, मी बघितलं आता, तिथे इथे कुठेच नाहीये. असं कसं कुठे जाऊ शकतं इथून जय? आदिती, एनव्हलप सरांनी तर घेतलं नसेल ना? नाही. जर सरांनी ते घेतलं असतं आणि बघितलं असतं तर ते एवढे शांत राहिले नसते. अगं इथे नाहीये ते एनव्हलप, तर मग कुठे? एक मिनिट. काका इथे उभे होते, इथेच कुठेतरी पडलं म्हणाले होते ना ते, पण इथे दिसतच नाहीये. आदिती, ते एनव्हलप जर... हे बघ, तू काळजी करू नकोस. हे इथेच कुठेतरी असेल, केबिन मध्येच. मी एक काम करते, मला जमेल तसं मी येऊन बघेन केबिन मध्ये. जय, आता आपण निघूया. आपल्याला घरी जायला हवं. काका काकू काळजी करत असते आणि कालही आपण घरी नाही जाऊ शकलो. ठीक आहे, चल.